इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल। या शहराला महाराष्ट्रातल्या इतर शहरांपेक्षा मागे ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत, ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही। आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली मिरज कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू। जागा वाटपाच्या बाबतीत आता काही झाली काय? जागा वाटपाच्या साठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते। आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आमची आम्हाला खात्री आहे। शिवसेना ठाकरे गटांवर काही चर्चा मला असं वाटतं की विशाल पाटील खासदार यांना माझ्यानंतर बोलायला सांगतो, त्यानंतर विश्वजित कदम साहेब बोलतील। तुमच्याबद्दल प्रश्न आहे, विधानसभेत बोलण्यासाठी तुमच्या दादाच्या मला तुम्ही ह्याच्यामध्ये हा शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातले नागरिक समाज नाराज झालेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? मी होय, ते झालेलं आहे। मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। ते बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलाने त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही। त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्याकडून गेला। मी नाभिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, अशी चूक होणं योग्य नव्हतं पण ती झालेली आहे। काही आंदोलन करू असं सांगितलंय नाभिक समाजाने, ते मला माहित नाही। माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी चूक व्हायला नको पाहिजे होती असं मला वाटतं। विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील का असं वाटतं? विशाल पाटील अपक्ष आहेत पण त्यांचा DNA काँग्रेसचा आहे, त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे। त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील। काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे। साहेब, एक राहायचा प्रश्न, नाशिक कुंभमेळानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे, नेमकं काय वाटतं? कारण तुम्ही संवर्धन सुद्धा करतो म्हणून सांगतात। अतिशय गंभीर आहे। कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाहीये। नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे, त्यामुळं उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे। आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये। सरकारने साधुग्रामसाठी 300 एकर जागा ठेवलेली होती, तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखीन काही जागा आहेत, पण
झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते पूर्ण यशस्वी होऊन देणार नाही. तासगावमध्ये बलगवडीमध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं झाडं लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागेवरती झाडं लावली, तीच झाडं तोडायचा घाट सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे आरवडे बलगवडे भागात. त्यावर तुम्ही काय भेटणार? नक्की आम्ही हा प्रश्न हातात घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड माळावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं आधी राहिलेली नाही, जंगलं कमी व्हायला लागले. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळं मनुष्य धोक्यात यायलाय, मानव धोक्यात यायला लागलाय. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे.